Which country developed the GPS? म्हणजे कुठले क्वेश्चन नंबर 229. 229. Which country developed the GPS? Which country developed the GPS? म्हणजे जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टम आहे जीपीएस ते कोण्या कंट्रीने डेव्हलप केलेलं आहे असं विचारलेलं क्वेश्चन. ऑप्शन ए USA, ऑप्शन बी इंडिया, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी इटली. कुठल्या कंट्रीने डेव्हलप केलेलं आहे? याचा आन्सर सांगू शकाल कोणी? ऑप्शन ए USA बरोबर आहे. ऑप्शन ए USA ने डेव्हलप केलेलं आहे. जीपीएस USA ने डेव्हलप केलेलं आहे. USA चं डिफेन्स मिनिस्ट्री आहे, डिफेन्स डिपार्टमेंट आहे, त्यांनी तयार केलेलं आहे. आणि मे 2000 मध्ये हे जगासाठी खुलं करण्यात आलं, वापरा करण्यासाठी खुलं करण्यात आलं जगासाठी पूर्ण. हिस्ट्री काय? डिफेन्स नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम मे 2000 मध्ये मिलिटरी अॅक्युरेसी अवेलेबल टू ऑल युजर्स है ना, हिस्ट्री मध्ये पाहायला भेटतं आपल्याला. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन 230. क्वेश्चन नंबर 230. व्हॉट इज मीन्ट बाय जीपीएस? जीपीएस चं फुल फॉर्म काय? व्हॉट इज मीन्ट बाय जीपीएस? ऑप्शन ए ग्लोबल प्रोसेसिंग सिस्टम, ऑप्शन बी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, ऑप्शन सी जिओग्राफिक पोझिशनिंग सिस्टम, ऑप्शन डी जिओग्राफिक प्रोसेसिंग सिस्टम. सांगायचं आन्सर काय ते? सुनील राऊत बी सांगत आहे, मनोज बी सांगत आहे. ओके, बरोबर आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणजे लोकेशन सांगते, ग्लोबल लोकेशन सांगणारे सिस्टम आहे. जे कुठलं आहे? जीपीएस. जी फॉर ग्लोबल, पी फॉर पोझिशनिंग, सी फॉर एस फॉर सिस्टम. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 231. क्वेश्चन नंबर 231. What is the orbital height for GPS? What is the orbital height for GPS? Option A 10,000 kilometer, option B 15,000 kilometer, option C 20,180 kilometer, option D 24,280 kilometer. याचा आन्सर काय? लाईक फिगर दाखवतो तुम्हाला. बघा याच्यामध्ये काय सापडते का तुम्हाला? हे अर्थ आहे. अर्थभोवती 6 ऑर्बिटल प्लेन्स आहेत. प्रत्येक ऑर्बिटल प्लेन्स मध्ये 4 सॅटेलाइट असे रिव्हॉल्व होतात, मूवमेंट चालते. इन ईच प्लेन 4 सॅटेलाइट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आणि असे 24 सॅटेलाइट्स आहेत. एका ऑर्बिटल प्लेन मध्ये 4 सॅटेलाइट, असे 6 ऑर्बिटल प्लेन्स आहेत. 24 असे एकूण 24 सॅटेलाइट्स आहेत. जे ऑपरेशनल सॅटेलाइट्स आहेत 24 सॅटेलाइट्स ते मूवमेंट करतात. आणि 20,200 किलोमीटर अल्टिट्यूडने म्हणजे हाईटने ग्राउंड अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेस पासून 20,200 किलोमीटर अल्टिट्यूड वर काय होतंय? रिव्हॉल्व होत आहे. रिव्हॉल्व होत आहेत जे सॅटेलाइट आहेत. सॅटेलाइटची मूवमेंट जे रिव्हॉल्विंग होत आहे सॅटेलाइटच्या वर, अर्थच्या वर, अर्थच्या अराउंड जे सॅटेलाइट मूवमेंट होत आहे त्यांची हाईट किती आहे? 20,200 किलोमीटर. आणि त्यांचे इन्क्लिनेशन किती आहे? 55 डिग्री इन्क्लिनेशन आहे. 55 डिग्री इन्क्लिनेशन. तर याचं ऑप्शन कुठलं येईल मला सांगा. इथं 20,200 किलोमीटर. ऑप्शन सी जे आहे ते 20,200 किलोमीटर पाहिजे. 20 किलोमीटर कमी दाखवत आहे. 20,180 किलोमीटर. तर अप्रॉक्सिमेटली आन्सर सी येतो, ऑप्शन सी 20,180 किलोमीटर. 20,180 किलोमीटर याचे आन्सर आहे. ठीक आहे, 180 किलोमीटर.
अक्षय सी डोंगरे सांगत आहे, मनोज वाघमारे सी सांगत आहे. ठीक आहे, सी बरोबर आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 32. Question number 32. Which is the common choice of coordinate for specifying position? एका पोझिशन सांगत आहे, जीपीएस चं काम काय लोकेशन सांगणं किंवा पोझिशन सांगणं आहे. तर which is the common choice of coordinate for specifying position? Which is the common choice of coordinate for specifying position? कुठले कुठले कोऑर्डिनेट आहेत त्याचे? पोझिशन सांगण्यासाठी कुठले कुठले कोऑर्डिनेट आहेत? ऑप्शन ए लॅटिट्यूड, डिपार्चर अँड एलिव्हेशन. ऑप्शन बी लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड अँड एलिव्हेशन. ऑप्शन सी नॉर्दिंग, साऊथिंग अँड ईस्टिंग. ऑप्शन डी साऊथिंग, अझिमुथ अँड एलिव्हेशन. अझिमुथ म्हणजे अँगल असते. तर ऑप्शन डी कटला. अँगलचं काय त्यामध्ये काही सांगत नाही, अँगल सांगत नाही. ऑप्शन डी कटला, अँगल सांगत नाही. नॉर्दिंग, साऊथिंग, ईस्टिंग हे आपल्याला कशामध्ये बघायला भेटते? सर्वे, क्लोज्ड सर्वे मध्ये. सर्वे जे असते फेडोलाइटचे सर्वे मध्ये असते नॉर्दिंग, साऊथिंग, ईस्टिंग. लॅटिट्यूड, डिपार्चर अँड एलिव्हेशन हे पण कशामध्ये असते? फेडोलाइट सर्वे मध्ये असते. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी मध्ये काय? लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड अँड एलिव्हेशन. लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड हे अर्थच्या रिलेटेड आहे. एलिव्हेशन म्हणजे अल्टिट्यूड. लॅटिट्यूड सांगते, लॉंगिट्यूड सांगते आणि एलिव्हेशन सांगते. त्याच्यामध्ये जीपीएस मध्ये लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड आणि एलिव्हेशन त्याचे लोकेशन सांगितलं जातं. बी सांगत आहे, मनोज वाघमारे बी सांगत आहे. बी बरोबर आहे. स्नेहल राऊत बी सांगत आहे. अक्षय डोंगरे बी सांगत आहे. ओके, बी आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 37 बघूया. क्वेश्चन नंबर 37. Which segment of GPS consists of receivers? मी तुम्हाला सांगितलेलं सेगमेंट कुठले कुठले आहेत? एक कंट्रोल सेगमेंट आहे, कंट्रोल सेगमेंट आहे, युजर सेगमेंट आहे आणि स्पेस सेगमेंट आहे ना. 3 सेगमेंट आहेत. एक सॅटेलाइट जे असतात ते स्पेस सेगमेंट आहे. जे अँटेनाज आणि मॉनिटर स्टेशन असतात त्याला कंट्रोल सेगमेंट म्हणलं जातं आणि ज्याच्याकडे जीपीएस असतं त्याला युजर सेगमेंट म्हणलं जातं. तर आपला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 237. Question number 237. Which segment of GPS consists of receivers? Receiver कुणाकडे असते? Which segment of GPS consists of receiver? Receiver कुणाकडे असतं म्हणतो? ऑप्शन ए कंट्रोल, ऑप्शन बी युजर सेगमेंट, ऑप्शन सी स्पेस सेगमेंट, ऑप्शन डी नेव्हिगेशन. तर कुणाकडे असते जीपीएस? कुणाकडे असते? रिसिव्हर. जीपीएस रिसिव्हर कुणाकडे असते? आपल्याकडे म्हणजे युजरकडे असते. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. चला, स्नेहल राऊत बी सांगत आहे, मनोज वाघमारे बी सांगत आहे, अक्षय बी सांगत आहे. ओके, बी आन्सर इज द करेक्ट आन्सर है ना. कंट्रोल सेगमेंट मध्ये काय काय असणार? मॉनिटरिंग स्टेशन, कंट्रोल स्टेशन असतात, ट्रॅक करतात है ना. आणि युजर म्हणजे आपण असतो. आपल्याकडे मोबाईल असतो, मोबाईल मध्ये जीपीएस असतं. रिसिव्हर असतं, जीपीएस आहे ना, जीपीएस रिसिव्हर आपल्याकडे असतं. स्पेस सेगमेंट मध्ये काय असतं? सॅटेलाइट असतं. स्पेस सेगमेंट मध्ये सॅटेलाइट असतं. नेव्हिगेशन काय येत नाही त्यामध्ये है ना. नेव्हिगेशन म्हणजे आता यूज आहे जीपीएस. क्वेश्चन नंबर 238. क्वेश्चन नंबर 238. What is an advantage of GPS survey? What is an advantage of GPS survey? GPS सर्वेचा फायदा काय? ऑप्शन ए बी. ऑप्शन ए काय? हाय प्रिसिजन म्हणजे अॅक्युरसी भरपूर आहे. ऑप्शन बी काय? वेदर डिपेंडंट म्हणजे हवामानावर ते
डिपेंड आहे ना. हे काय झालं, डिसएडव्हान्टेज झालं आहे ना. हवामानावर डिपेंडेंट आहे, हे ऍडव्हान्टेज झालं का त्याचं? नाही, हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे, हवामानावर डिपेंड आहे. ऑप्शन सी नाईट ऑपरेशन ओनली. नाईट मध्ये ऑपरेट होतं का? नाही, दिवसा पण ऑपरेट होतं ते, आहे की नाही. ऍडव्हान्टेज आहे का नाईट ऑपरेशन ओनली? नाईट ऑपरेशन ओनली म्हणजे फक्त रात्री चालतं, हे डिसएडव्हान्टेज आहे त्याचं. त्याचं हे काय आहे, मर्यादा आहे, मर्यादा आहे ना. नाईट ऑपरेशन ओनली, ऑप्शन सी काय, नाईट ऑपरेशन म्हणजे फक्त रात्री चालतं, हे का त्याचा उपयोग आहे, हे का त्याचा ऍडव्हान्टेज आहे का? नाही, डिसएडव्हान्टेज आहे. ऑप्शन डी काय, साइट इंटरव्हिजिबिलिटी रिक्वायर्ड, साइट इंटरव्हिजिबिलिटी हे डिसएडव्हान्टेज आहे त्याचं, आहे ना. साइट इंटरव्हिजिबिलिटी म्हणजे सॅटेलाइट आणि रिसिव्हर मध्ये काही डिस्टर्बन्स नको, डायरेक्टली कनेक्शन पाहिजे, त्याच्यामध्ये इंटरव्हिजिबिलिटी पाहिजे, असं काही आहे का? असं असेल तर हे काय, साइट इंटरव्हिजिबिलिटी पण हे डिसएडव्हान्टेज आहे. हे कसं आहे, डिसएडव्हान्टेज आहे ना. व्हॉट इज अन ऍडव्हान्टेज ऑफ जीपीएस सर्वे? हाय प्रिसिजन, म्हणजे त्याची अॅक्युरसी चांगली आहे, हे ऍडव्हान्टेज आहे त्याचा. बाकीचं वेदर डिपेंडंट, नाईट ऑपरेशन ओनली, साइट इंटरव्हिजिबिलिटी, हे काय झालं, डिसएडव्हान्टेज झालं. हे काय झालं, त्याचं डिसएडव्हान्टेज झालं. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. कोण दिले ऑप्शन ए? अक्षय डोंगरे मनोज मध्ये सांगत आहे. ऑप्शन बी सांगत आहे, ऑप्शन बी. ऑप्शन बी नाही, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, हाय प्रिसिजन. वेदर डिपेंडंट म्हणजे हवामानावर डिपेंड आहे ते काय झालं, ऍडव्हान्टेज थोडीच आहे, त्याचं डिसएडव्हान्टेज झालं. हवामानावर डिपेंडंट नाही पाहिजे, कुठलं जरी हवामान असलं, पाऊस पडत असला, वारा येत असला जोऱ्यामध्ये, ऊन असलं तरी जीपीएस चालायला पाहिजे, हे त्याचा ऍडव्हान्टेज झाला. आणि फक्त हवामानावर डिपेंडंट म्हणल्यावर डिसएडव्हान्टेज झालं, आहे की नाही. हवामानावर डिपेंडंट म्हणजे पाऊस आला की त्याला त्याची अॅक्युरसी खराब होणार, प्रिसिजन नाही भेटणार, त्याची अॅक्युरसी वेगळी येणार, पावसाळ्यामध्ये अडचणी येणार जीपीएस ला, असं नाही, ते डिसएडव्हान्टेज झालं. हाय प्रिसिजन म्हणजे त्याचा हे ऍडव्हान्टेज झाला. हाय प्रिसिजन म्हणजे अॅक्युरसी भरपूर आहे, एक्झॅक्टली लोकेशन सांगतं ते, ठीक आहे. तर हाय प्रिसिजन म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. 238 चं कुठलं येतंय, हाय प्रिसिजन, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 234. क्वेश्चन नंबर 234 सांगा. Where the master control station of control segment located? Where the master control station of control segment located? Option A, Hawaii. Option B, Colorado. Option C, Diego Garcia. Option D, Kwajalein. Option D, Kwajalein. त्याचा आन्सर काय म्हणते, काय म्हणते, मास्टर कंट्रोल स्टेशन जे आहे ते कंट्रोल म्हणजे ग्राउंड कंट्रोल मध्ये येते, ते कंट्रोल स्टेशन आहे ग्राउंड वरती. त्याचं मास्टर मेन स्टेशन कुठं आहे, मेन स्टेशन कुठं आहे त्याचं अवेलेबल, असं विचारलं बघा. तिथे काय सांगत आहे, एकूण ग्राउंड कंट्रोल सेगमेंट कुठं आहे, 5 मॉनिटरिंग स्टेशन आहेत आणि मास्टर कंट्रोल स्टेशन एक आहे. त्याच्यामध्ये टोटल 5 जे आहेत ना ग्राउंड कंट्रोल स्टेशन आहे. ग्राउंड कंट्रोल स्टेशन आहे जिथं सॅटेलाइट वर नजर ठेवली जाते, सॅटेलाइट प्रॉपरली वर्क होते का नाही पाहतात ते, सॅटेलाइट प्रॉपरली मुवमेंट आहे का त्यांचे चालू आहे का, ऑर्बिट भोवती बरोबर प्लेन मध्ये फिरत आहेत का ते बघत असतात. एकूण ग्राउंड कंट्रोल किती स्टेशन आहेत, 5 स्टेशन आहेत. त्याच्यातलं एक जे आहे ते मास्टर कंट्रोल स्टेशन आहे. बघा याच्यामध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 असे 5 स्टेशन आहेत ग्राउंड कंट्रोल स्टेशन आहे, जे सॅटेलाइटला कंट्रोल करतात, ग्राउंड वरून सॅटेलाइटला कंट्रोल करतात, असे 5 स्टेशन आहेत. आणि त्याच्यातलं जे मास्टर कंट्रोल स्टेशन आहे जे म्हणजे मेन स्टेशन कुठं आहे, हेडक्वार्टर कुठं आहे, कोलोरॅडो.
हे बघा इथे लिहिलेलं आहे कोलोरॅडो स्प्रिंग्स. कोलोरॅडो त्या ठिकाणी मास्टर कंट्रोल स्टेशन आहे ना. कोलोरॅडो इथं मेन कंट्रोल स्टेशन आहे. बाकीचे कसे आहेत, मॉनिटरिंग स्टेशन आहेत. मास्टर कंट्रोल स्टेशन पण मॉनिटरिंग स्टेशन आहे, पण ते मेन स्टेशन आहे. मेन स्टेशन कुठे आहे, कोलोरॅडोला मेन स्टेशन आहे. तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. 234 क्वेश्चन नंबर 234 चं काय, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. कोण दिले बी आन्सर करेक्ट आहे. मनोज वाघमारे स्नेहल राऊत बी सांगत आहे, बरोबर आहे. अक्षय डोंगरे हे सांगत आहे, अक्षय हे नाही रे. How many operational satellites are available in space segment? 234. Question number 234. 235. Sorry. Question number 235. How many operational satellites are available in space segment? How many operational satellites are available in space segment? आता फिगर दाखवलं तुम्हाला इथे. है की नाही? हे बघा. हे अर्थ आहे आणि 6 ऑर्बिटल प्लेन्स आहेत आणि 4 सॅटेलाइट्स आर मूव्हिंग इन ईच प्लेन आणि टोटल 24 सॅटेलाइट्स आर मूव्हिंग in 6 orbital planes. 24 satellites. 24 total 24 satellites are moving in 6 orbital planes. 24 satellites are moving in 6 orbital planes. Option काय येणार आहे? How many operational satellites are available in space segment? Are 24 available. Option A is the correct answer. Option A is the correct answer. कोण सांगितलेलं? 24 अक्षय डोंगरे 24 स्नेहल राऊत हे सांगत आहे, मनोज वाघमारे बरोबर. टोटल 24 आहे. Question number 236. Question number 236. Which segment of GPS consists of satellite? Which segment of GPS consists of satellite? Satellite कुठल्या segment मध्ये येणार? Option A control segment, option B space segment, option C user segment, option D is the navigation. बघा हे कुठले सेगमेंट आहेत? हे स्पेस सेगमेंट आहे ना. स्पेस सेगमेंट आहे ना. स्पेस सेगमेंट. स्पेस सेगमेंट मध्ये काय येतं, सॅटेलाइट येतात. 1 2 3 4 सॅटेलाइट येत आहे ना स्पेस सेगमेंट मध्ये. सॅटेलाइट दाखवत आहे. कंट्रोल सेगमेंट मध्ये काय आहे, अँटेनाज आणि मॉनिटरिंग स्टेशन्स येतात. कंट्रोल सेगमेंट मध्ये काय येतात, अँटेनाज आणि मॉनिटरिंग स्टेशन्स येतात. आणि जो युजर सेगमेंट आहे, युजर सेगमेंट कडे काय असतं, जीपीएस रिसिव्हर असतो. जीपीएस रिसिव्हर असतो म्हणजे मोबाईल असतो किंवा जीपीएस रिसिव्हर असतो, त्याच्यामुळे जीपीएस बसवलेला आहे. ठीक आहे. तर आन्सर काय येणार आहे, विच सेगमेंट ऑफ जीपीएस कन्सिस्ट ऑफ सॅटेलाइट. तुम्ही काय पाहिलं आता, स्पेस सेगमेंट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. स्पेस सेगमेंट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. विच सेगमेंट ऑफ जीपीएस कन्सिस्ट ऑफ सॅटेलाइट. तर स्पेस सेगमेंट जे आहे त्याच्यामध्ये सॅटेलाइट असतात. कंट्रोल सेगमेंट मध्ये काय असतं, अँटेना आणि मॉनिटरिंग स्टेशन. ऑप्शन सी काय म्हणतं, युजर म्हणतं. युजर मध्ये नेव्हिगेशन मध्ये त्याचा उपयोग आहे, जीपीएसचा उपयोग आहे नेव्हिगेशन ऍप्लिकेशन. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया आज. आपण इथे थांबूया आज. ठीक आहे.